नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म या चॅप्टरमधील प्रॉब्लेम नंबर 4 हा पाहणार आहोत। या प्रॉब्लेमची जी फोटोकॉपी आहे ती फोटोकॉपी तुम्हाला आपल्या ग्रुपवर पाठविलेली आहेच। ती फोटोकॉपी तुम्ही पाहून त्यानंतर हे सोल्यूशन कशा पद्धतीनं आहे तर याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता। या पद्धतीनं हा प्रॉब्लेम आहे। संध्या, कुंदा अँड मंदा अशा ह्या 3 पार्टनर्स आहेत। त्यांचा रेशो आपण काय काय पाहायचं प्रॉब्लेममध्ये, तर पार्टनर्स किती आहेत, त्यानंतर त्यांचा रेशो कसा आहे, प्रॉफिट अँड लॉस रेशो हे एक पाहणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर लॅबिलिटी साईडला कोणते ॲटम्स आहेत, त्या ॲटम्समध्ये एखाद्या पार्टनर्सचं लोन अकाउंट आहे का हे सुद्धा पाहायचं। तर या ठिकाणी लोन अकाउंट आहे म्हणजे आपल्याला लोन अकाउंट हे प्रिपेअर करावं लागणार आहे, तयार करावं लागणार आहे। त्यानंतर ॲसेट साईड पाहायचे आहेत। ॲसेट साईडला डेटर्स मायनस RBDD आहे का पाहायचं। RBDD असेल तर तुम्हाला माहिती आहे की थर्ड पार्टी लॅबिलिटीज ह्या रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केल्याच्या नंतर RBDD आपण ट्रान्सफर करत असतो। त्यानंतर जी काय ॲडिशनल इन्फॉर्मेशन असेल त्याप्रमाणे आपल्याला त्याची कॅल्क्युलेशन हे करायचं असते। तर आता आपण प्रत्यक्षात प्रॉब्लेम पाहूयात। प्रॉब्लेम पाहण्यापूर्वी सांगतो की प्रॉब्लेम हा 2 पार्ट्समध्ये तयार केलेला आहे। सोल्युशन हा पहिला पार्ट आहे, एक 25 ते 30 मिनिटाचा पहिला पार्ट असेल आणि सेकंड पार्ट एक 30 ते 35 मिनिटाचा असेल। तर या पद्धतीनं आपण परीक्षेमध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज विचारल्या जातील किंवा लेजर विचारले जातील। परीक्षेमध्ये जे काही विचारल्या जाईल किंवा जे काही तयार करण्यासाठी सांगितलेलं असेल त्याप्रमाणे तुम्ही जर्नल एंट्री किंवा लेजर तयार करायचे। दोन्हीपैकी एक विचारलेलं तयार करण्यासाठी सांगितलेलं असतं आणि 10 मार्क्ससाठी परीक्षेमध्ये या प्रॉब्लेम किंवा या चॅप्टरवर प्रॉब्लेम विचारला जातो। तर रेशो आपण पाहिलेला आहे, 3 पार्टनर्स आहेत। प्रॉफिट अँड लॉस रेशो 3:2:1 आहे आणि बॅलन्स शीट जी आहे तर बॅलन्स शीटची लॅबिलिटी साईड आणि ॲसेट साईड जी आहे ती आपण व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक रीड केलेली आहे। आता ज्या ॲसेट्स आहेत त्या फिक्स्ड ॲसेट ज्या आहेत त्या फिक्स्ड ॲसेटच्या रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायच्या। करंट ॲसेट जर कॅश बँक असेल तर ते दोन्हीही बॅलन्स आपल्याला बँक अकाउंटला घ्यायचे आहेत। ॲसेट साईडचे बॅलन्स हे डेबिट बॅलन्स असतात आणि लॅबिलिटी साईडचे बॅलन्स हे क्रेडिट बॅलन्स असतात। हे आपणास यापूर्वीही आपण त्याविषयी चर्चा केलेली आहे, ते आपणास माहिती आहे। आता ॲसेट जे आहेत त्या ॲसेट्स आपण रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करूयात। रिअलायझेशन अकाउंट डेबिट, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट 79,200 टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट 1,74,800। आता कॅश ॲट बँक हे बँक बॅलन्स आहे, आपण बँक साईडला घेणार। त्यानंतर जॉईंट लाईफ पॉलिसी, तिघांची जी जॉईंट लाईफ पॉलिसी आहे ती ही इन्व्हेस्टमेंट आहे, ॲसेट आहे, म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर होईल। जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट 16,000 टू डेटर्स अकाउंट 60,000। अमाऊंट किती घेणार, 60,000 पूर्ण अमाऊंट घ्यायची आहे। RBDD लेस केल्याच्या नंतरची अमाऊंट घ्यायची नाही, तर पूर्ण अमाऊंट घ्यायची आहे। डेटर्स अकाउंट 60,000। मग रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी, टू स्टॉक अकाउंट, टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट, टू जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट अँड टू डेटर्स अकाउंट। आता या चारीची टोटल आपल्याला रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करावी लागेल। 0 0 8 2 + 8 0 कॅरी आला 1 1 + 9 10 10 + 4
14 प्लस 6 20ला 0 कॅरी आला 2 प्लस 7 9 प्लस 7 16 प्लस 1 17 प्लस 6 23ला 2 कॅरी आला 23ला 3 कॅरी आला 2 प्लस 1 3,30,000. नॅरेशन काय येईल? बिईंग सन्ड्री ॲसेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. बिईंग सन्ड्री assets transfer to realization account. Being sundry asset transfer to realization account. रिअलायझेशन अकाउंट डेबिट आहे म्हणून रिअलायझेशन अकाउंटचे डेबिट साईडला 2 स्टॉक अकाउंट 79,200 2 प्लांट अँड मशिनरी अकाउंट प्लांट अँड मशिनरी अकाउंट 1,74,800 2 जॉइंट लाइफ पॉलिसी अकाउंट 16,000 2 डेटर्स अकाउंट 60,000. या पद्धतीने आपण ज्या असेट्स आहेत त्या असेट्स रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केलेल्या आहेत. आता इथे काय राहिलेलं आहे? कॅश ॲट बँक राहिलेलं आहे. तर बँक अकाउंटच्या डेबिटला ते बॅलन्स ट्रान्सफर करा, कारण असेट साईडचं बॅलन्स हे डेबिट बॅलन्स असते. 2 बॅलन्स BD 14,000. आता काय राहिलेलं आहे? असेट साईडचं RBDD राहिलेली आहे. RBDD आपण रिअलायझेशन अकाउंटला कधी ट्रान्सफर करणार? तर थर्ड पार्टी लॅबिलिटी ट्रान्सफर केल्याच्या नंतर. हे लक्षात ठेवायचं. आता असेट साईडचे आयटम्स पूर्ण झालेले आहेत RBDD सोडून. आता लॅबिलिटी साईडला या. लॅबिलिटी साईडचा फर्स्ट आयटम क्रेडिटर्स, म्हणजे ही थर्ड पार्टी लॅबिलिटी आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे 48,000, म्हणजे हा प्रॉफिट आहे जो पार्टनर्सला द्यायचा राहिलेला आहे, म्हणजे तो देऊन टाकायचा आहे. त्यानंतर बिल्स पेएबल ही थर्ड पार्टी लॅबिलिटी आहे. कॅपिटल अकाउंट आहे, त्यांच्या कॅपिटलला ट्रान्सफर करू. आणि लोन जे आहे संध्या लोन, तर ती संध्या लोन अकाउंटला तेही आपण ट्रान्सफर करणार आहोत. आता थर्ड पार्टी लॅबिलिटीज आपल्याला रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायची आहेत. लॅबिलिटी साईडचं बॅलन्स हे क्रेडिट बॅलन्स असते, म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर होतील. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट. आणि जे बॅलन्स बँक बॅलन्स ट्रान्सफर केलेलं आहे त्याची जर्नल एंट्री करण्याची आवश्यकता नाही. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 61,600. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट 14,400. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट का थर्ड पार्टी लायबिलिटी नाही? तर हा प्रॉफिट आहे पार्टनर्सचा, तो पार्टनर्सला क्रेडिट करायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मग या दोनच थर्ड पार्टी लायबिलिटीज आहेत. 2 रिअलायझेशन अकाउंट 0 0 0 0 6 प्लस 4 10 ला 0 कॅरी आला 1 1 प्लस 1 2 2 प्लस 4 6 7 प्लस 1 6 प्लस 1 7 76,000. नॅरेशन being sundry liabilities transferred to realization account.
आता रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट आहे म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्रेडिटर्स अकाउंट अमाऊंट आहे 61,600 अँड सेकंड आयटम बाय बिल्स पेएबल अकाउंट अमाऊंट आहे 14,400. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा प्रॉफिट आहे तो ट्रान्सफर करायचा आहे पार्टनर्सला, तो आपल्याला नंतर ट्रान्सफर करायचा आहे. त्यानंतर काय कॅपिटल अकाउंट, त्यानंतर काय करावं लागेल आपण थर्ड पार्टी लॅबिलिटीज ह्या रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केलेल्या आहेत. थर्ड पार्टी लॅबिलिटीज रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केल्या आरबीडीडी जी आहे ती आरबीडीडी रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायची असते. आरबीडीडी अकाउंट RBDD means reserve bad for doubtful debts. Reserve bad for doubtful debts. संदिग्ध बुडीत ऋणार्थ कर्ज निधी किंवा संचित निधी असं याला म्हणता येईल. रिझर्व बॅड फॉर डाऊटफुल डेब्ट्स अकाउंट डेबिट 4,000 टू रिअलायझेशन अकाउंट 4,000 नॅरेशन बिंग RBDD ट्रान्सफर्ड टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट आहे म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय RBDD अकाउंट 4,000 RBDD अकाउंट 4,000. या पद्धतीनं आपण RBDD ट्रान्सफर केलेली आहे. कॅपिटल जे आहे पार्टनर्सच्या अकाउंट क्रेडिट साईडला हे जे बॅलेन्स आहे ते बॅलेन्स आपल्याला ट्रान्सफर करावं लागेल, कारण की मी सांगितलेलं आहे लॅबिलिटी साईडचं बॅलेन्स हे क्रेडिट बॅलेन्स असतंय. बाय बॅलेन्स BD मीन्स ब्राउट डाऊन 80,000 बाय बॅलेन्स BD ब्राउट डाऊन 64,000 and Manda capital account by balance BD brought down 32,000. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस जे आहे किंवा संध्या लोन अकाउंटचं त्याचं लागली संध्या लोन अकाउंटचं बॅलन्स ट्रान्सफर करा बाय बॅलन्स BD ब्राउट डाऊन 40,000 40,000. आता काय राहिलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस हे ट्रान्सफर करायचं राहिलेलं आहे. जो पार्टनर्सचा मागील वर्षातील प्रॉफिट आहे लॅबिलिटी साईडला प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स दिलेला आहे म्हणजे मागील वर्षाचा पार्टनर्सचा तो प्रॉफिट आहे जो की आपला डिस्ट्रीब्यूट करायचा राहिलेला आहे. तर तो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे वितरित करायचा आहे. मग जर्नल एंट्री काय होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रॉफिट and loss account debit to संध्या capital account to कुंदा capital account टू मंदा कॅपिटल अकाउंट.
आता प्रॉफिट अँड लॉसचं बॅलन्स किती आहे? 48,000. 48,000 हे मागील वर्षाचा प्रॉफिट आहे. 48,000 तो वितरित करायचा राहिलेला आहे, डिस्ट्रीब्यूट करायचा राहिलेला आहे. रेशो काय आहे? रेशो काय आहे पार्टनर्सचा? 3:2:1. 3:2:1. मग कॅल्क्युलेशन काय होईल याचं? इक्वेशन काय येईल? 48,000 मल्टिप्लिकेशन 3 डिवाइड बाय 6. 6 कोणते आले? या तिन्हीची बेरीज करावी लागते. 3 + 2 5, 5 + 1 6. मग 6 न काय करावं लागेल? 48 ला डिवाइड करावं लागेल. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 2 जा 18, 6 4 जा 24, 6 5 जा 30, 6 6 जा 36, 6 7 जा 42 and 6 8 जा 48. 6 0 0 6 0 0 6 0 0. मग यानं आता मल्टिप्लिकेशन करावं लागेल. आता 3 न मल्टिप्लिकेशन करणं म्हणजे संध्या कॅपिटल अकाउंटला बॅलन्स ट्रान्सफर होईल. ते 3 0 0 3 0 0 3 0 0 3 8 जा 24. त्यानंतर 2 न कॅल्क्युलेशन करावं लागेल. त्यानंतर 2 न कॅल्क्युलेशन करावं लागेल. 2 0 0 2 0 0 2 0 0 2 8 जा 16. आणि त्यानंतर 1 न कॅल्क्युलेशन करावं लागेल. 1 0 0 1 0 0 1 0 0 1 8 जा 8. या तिन्हीची टोटली 48,000 यायला पाहिजे. 0 0 0 6 + 4 + 6 10, 10 + 8 18, 18 ला 8 कॅरी आला 1, 1 + 2 3, 3 + 1 4, 48,000. मग संध्या कॅपिटल अकाउंट क्रेडिट कितीनं होईल? 24,000. कुंदा कॅपिटल अकाउंट डेबिट कितीनं क्रेडिट होईल? 16,000. आणि मंदा कॅपिटल अकाउंट कितीनं क्रेडिट होईल? 8,000. म्हणजे या पद्धतीनं यांना मागील वर्षाचा प्रॉफिट मिळालेला आहे. प्रॉफिट मिळालेला आहे. नॅरेशन काय येईल? बिंग ओल्ड प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बिंग ओल्ड प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बिंग ओल्ड प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग यांना क्रेडिट करावं लागेल. संध्या कॅपिटल अकाउंट संध्याचं किती प्रॉफिट ट्रान्सफर होईल? 24,000 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 24,000. 24,000 इन ब्रॅकेट मध्ये लिहा वाटल्यास. ओल्ड प्रॉफिट समजण्यासाठी आपल्याला ओल्ड प्रॉफिट. कुंदा कॅपिटल अकाउंटला किती ट्रान्सफर होतील? 16,000 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 16,000. 16,000 ब्रॅकेटमध्ये लिहा. ओल्ड प्रॉफिट कशाचे आहेत? ओल्ड प्रॉफिटचे आहेत. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अमाऊंट किती आहे? 8,000. इथे सुद्धा लिहा ओल्ड प्रॉफिट कशाचे आहेत? ओल्ड प्रॉफिटचे आहेत. या पद्धतीनं लॅबिलिटी साईडचे जे काही आयटम्स आहेत ते पूर्ण आयटम्स आपण रिलेटेड अकाउंटला आपण ट्रान्सफर केलेले आहेत. ट्रान्सफर केलेले आहेत. आता लॅबिलिटी साईड आणि असेट साईड यामधील जे काही आयटम्स आहेत कॅल्क्युलेशनचे ते पूर्ण झालेले आहेत. आता आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन जी आहे ती ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला पाहावी लागेल की काय आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशन. मग ॲडिशनल इन्फॉर्मेशन काय आहे? कधी अगोदर लक्षात ठेवायचं की असेट साईडचे पूर्ण आयटम झाले का?
लॅबिलिटी साईडचे पूर्ण ॲटम आपण रिलेटेड अकाउंटला लेजरला ट्रान्सफर केले का, त्याची जर्नल एंट्री केली का, हे सर्व आपण अगोदर पाहायचं आणि त्यानंतर जी काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली असेल त्याविषयी माहिती पाहायची, इन्फॉर्मेशन पाहायची आणि त्याप्रमाणे त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता इथे काय दिलेलं आहे, दी फर्म वॉज डिझॉल्व ऑन 31 मार्च 2014 अँड असेट्स रिअलाइज्ड ॲज फॉलोज. assets realized as follows. 2019 and assets realized as follows. आता याचं असेट्सचं रिअलायझेशन जे आहे, रोखीकरण जे आहे ते खालीलप्रमाणे केलेलं आहे, ते आपल्याला मग पाहावं लागेल. आता नंबर फर्स्ट काय दिलेलं आहे, जॉईंट लाईफ पॉलिसी वॉज टेकन ओव्हर बाय संध्या ॲज ₹20,000. जॉईंट लाईफ पॉलिसी जी आहे त्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती इन्व्हेस्टमेंट्स संध्याने ठेवून घेतलेली आहे 20,000 रुपयाला. जी जॉईंट लाईफ पॉलिसीची जी अमाऊंट आहे 16,000 ती संध्याने कितीला ठेवून घेतली, ती पॉलिसी 20,000ला पॉलिसी ठेवून घेतलेली आहे. संध्यानं 20,000ला पॉलिसी ठेवून घेतलेली आहे. मग जर्नल एंट्री काय होईल, संध्यानं ठेवून घेतलेली आहे, संध्यानं ठेवून घेतलेली आहे म्हणून जर्नल एंट्री काय होईल, संध्या कॅपिटल अकाउंट डेबिट. काय होईल, संध्यानं ठेवून घेतली म्हणून संध्या कॅपिटल अकाउंट डेबिट. आणि क्रेडिट काय होईल, क्रेडिट जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट होणार नाही तर क्रेडिट रिअलायझेशन अकाउंट होईल, कारण का आपण ही जी काही असेट्स आहे ती रिअलायझेशन अकाउंटला ऑलरेडी ट्रान्सफर केलेली आहे. म्हणून जर्नल एंट्री काय होईल, संध्या कॅपिटल अकाउंट डेबिट, संध्या कॅपिटल अकाउंट डेबिट 20,000 टू रिअलायझेशन अकाउंट, टू रिअलायझेशन अकाउंट 20,000. नॅरेशन काय येईल, बीइंग जॉईंट लाईफ पॉलिसी टेकन ओव्हर बाय संध्या, बीइंग जॉईंट लाईफ पॉलिसी टेकन ओव्हर बाय संध्या, टेकन ओव्हर बाय संध्या. संध्या कॅपिटल अकाउंट डेबिट आहे म्हणून संध्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन अकाउंट 20,000 ब्रॅकेटमध्ये लिहू शकता, जॉईंट लाईफ पॉलिसी. कशाचे आहेत, जॉईंट लाईफ पॉलिसीचे. संध्या कॅपिटल अकाउंट डेबिट म्हणून संध्या कॅपिटल अकाउंटचे डेबिट साईडला घेतले, रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट म्हणून रिअलायझेशन अकाउंटचे क्रेडिट साईडला घ्या, बाय संध्या कॅपिटल अकाउंट, संध्या कॅपिटल अकाउंट इथेही वाटल्यास लिहा, जॉईंट लाईफ पॉलिसी अमाऊंट आहे 20,000. या पद्धतीनं आपला हा सेकंड पार्ट आहे, फर्स्ट पार्ट आहे. सेकंड पार्ट हा कंटिन्यूमध्ये आपण लागलीच पाहणार आहोत. फर्स्ट पार्ट इथे थांबवित आहोत आणि सेकंड पार्ट लागलीच इथे सुरू होणार आहे.